नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने 2 मिनिटात साडी कशी नेसायची ते दाखवणार आहे। ज्यांना साडी अजिबात नेसता येत नाही तेही अगदी पटकन आता साडी नेसू शकतील। तर आता इथे आपण साडी नेसायला सुरुवात केलेली आहे। तर इथे मी आधी पहिल्यांदा कॉटनचा परकरचा वापर केलेला आहे। बऱ्याचदा मी तुम्हाला शेफवेअरवरती साडी नेसून दाखवते, पण आज म्हटलं तुम्हाला कॉटनच्या परकरवरती साडी नेसून म्हटलं दाखवूया। तर आता इथे साडी आधी पहिल्यांदा व्यवस्थित आपल्याला अशी टक करून घ्यायची आहे। साडी नीट टक करता येत नसेल किंवा साडी उंचीने खूप जास्त असेल तर तुम्ही थोडीशी फोल्ड करूनही साडी जी आहे ती टक करू शकता। आता साडी टक करणं हा काही मोठी गोष्ट नाही आहे, आपण पटकन साडी टक करू शकतो। त्यानंतरचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे साडीचा पदर काढणं। आता पदर तुम्हाला पटकन काढायचा असेल तर माझी सगळ्यात आवडती अशी ट्रिक आहे, तीच मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, काहीच करायचं नाही। पहिल्यांदा आधी इथे मी पदराचं जे टोक आहे ते आधी पाठीमागून अशा प्रकारे फिरून घेणार आहे आणि त्यानंतर मी हा पदर फोल्ड करणार आहे। मला ही सगळ्यात आवडती ट्रिक आहे आणि अगदी पटकन काम आपलं होऊन जातं। तर अशा प्रकारे आपल्याला ती खांद्यावरती ज्या ठिकाणी आपला पदर येणार आहे त्याच ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हा पदर आपला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पदराच्या प्लीट्स काढायच्या। समजत नसतील कुठच्या साईडने प्लीट्स काढायच्या तर तुम्ही पदर खांद्यावरती घेऊनही पाहू शकता। अशा प्रकारे छोटे छोटेच आपल्याला प्लीट्स काढायचे, मोठ्या काढू नका, नाहीतर मग कसं होईल की एखादी प्लीट जरी बाहेर आली तरी तुम्हाला डबल काम हे लागू शकतं। तर छोटे छोट्याच प्लीट्स आपल्याला इथे काढायच्या आहेत आणि त्यानंतर आता इथे पदराचा टोक मी खांद्यावरती टाकलेला आहे आणि परत या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी एकत्र अशा करून घेत आहे। ही जी साडी आहे ती मी मिशोवरून मागवलेली आहे। साडी खूपच सुंदर आलेली आहे, एकदम सॉफ्टवाली आहे साडी आणि जशाच तशी राहणारी देखील आहे। आणि या साडीमध्ये तुम्हाला एकच कलर भेटत आहे, पण साडी खूप सुंदर आहे। तुम्हाला आवडली असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तो चेक करा। आता इथे पदर आपला रेडी झालेलाच आहे। आता पदराला आपल्याला पिन लावायची आहे। इथे तुम्ही कोणतीही पिन लावू शकता, एक्स पिन लावा नाही तर सेफ्टी पिन लावा किंवा जी साधी पिन असते यू पिन तीही तुम्ही लावू शकता, जी तुम्हाला योग्य वाटेल ती लावू शकता इथे। आता त्यानंतर आता इथे आपल्याला समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। तर तुमच्या समजा प्लीट्स व्यवस्थित म्हणजे पटकन अशा येत दिसत नसेल तर तुम्ही थोडंसं खाली असं वाकून थोडंसं शेकही करू शकता, जेणेकरून सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे येतात। आता इथे समोरच्या ह्या प्लीट्स बघा आपल्या अगदी छान आलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या काढल्यामुळे त्या आणखी सुंदर अशा दिसत आहेत। साईड फिटिंग करण्याची अगदी सोपी ट्रिक मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, ती म्हणजे आपले जे केसाची पिन असते तर त्या केसाच्या पिनने आपण इथे साईड फिटिंग करणार आहोत। ज्यांना अजिबातच साडी येत नाही त्यांच्यासाठी अगदी सोपी ट्रिक आहे। पहिल्यांदा काय करायचं आहे, ही जी बॉर्डर आहे आपली पदराची ती पाठीमागून आधी पुढे आपल्याला अशी तिरकी घ्यायची आहे, व्यवस्थित अशी खेचून घ्या पुढून आणि त्यानंतर आपल्या बेली बटनच्या राईट साईडला बघा किंवा ही जी आपली ब्लाऊजची जी लाईन असणार आहे त्या लाईनच्या इथे तुम्ही काय करायचं आहे, जी आपली केसाची जी बॉबी पिन असते ती घ्यायची आहे आणि ती त्या ठिकाणी आपल्याला लावायची आहे। उभी अशी ही जी बॉबी पिन आहे बघा मी अशा पद्धतीने लावत आहे आणि आता या बॉबी पिनला धरूनच म्हणजे साडीची जी बॉर्डर आहे ती आणि बॉबी पिन त्या ठिकाणी आपल्याला फक्त अशी गुंडाळी करत जायचं आहे। इथे बघा आपल्या प्लीट्स अशा छोट्या छोट्या अशा पडलेल्या आहेत आणि बॉबी पिन सकटच तुम्हाला आपल्या बेली बटनच्या उजव्या साईडला टक करायचं आहे आणि ती आपल्या ह्या ज्या छोट्या छोट्या प्लीट्स पडल्या आहेत त्यानंतर आपण सेट करायच्या आहेत। बघा साईड फिटिंग अगदी सोप्या पद्धतीने आहे, काही आपल्याला करावं इथे लागलेलं नाही आहे आणि इथे आपण सेफ्टी पिनचा देखील वापर हा केलेला नाही आहे। आता इथे आपल्या निऱ्या काढायच्या आहेत। नेहमीच्या पद्धतीने आपण निऱ्या काढतोच, पण एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला निऱ्या काढायच्या असतील तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता। इथे काय करायचं आहे, फक्त आपला अंगठा जो असतो तो आणि आपलं जे हे शेवटचं बोट असतं बघा, तर त्याने फक्त ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला धरून ठेवायच्या आहेत बघा, बाकी काही करायचं नाही। हे मला अगदी सोपी पद्धत वाटते, तर बिगनर्स असाल तर तुम्ही पण ही पद्धत आहे ती वापरू शकता। बघा बऱ्याच सध्या मुली आहेत त्यांना साड्या नेसायला खूप आवडतात, पण परफेक्ट पद्धतीने त्यांना साड्या नेसता येत नाही, तर त्यांच्यासाठी या सगळ्या ज्या ट्रिक आहेत त्या मी तुम्हाला दाखवत आहे। अगदी सोप्या आहेत बघा, सगळ्या आपल्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत। एका लाईनमध्ये निऱ्या घ्यायच्या आहेत आणि निऱ्यांमध्ये थोडं अर्धा इंचाचं अंतर असायला पाहिजे, म्हणजे त्या निऱ्या दिसायला समोरून छान दिसतात। तर आता इथे निऱ्या आपल्याला आता टक करायच्या आहेत अगदी व्यवस्थितपणे बघा, आपल्या निऱ्या आलेल्या आहेत। उजव्या साईडला आपल्या बराचसा साडीचा भाग काही राहिलेला नाही आहे, थोडासा राहिलेला आहे, तो मी फक्त छोटीशी प्लीट काढून तिथे टक केलेला आहे आणि इथे आपल्या निऱ्यांना ही एक्स पिन आहे ती लावायची आहे। एक्स पिनची लिंक पाहिजे असेल तर ती पण मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर नक्की चेक करा किंवा मी प्रोडक्ट टॅग करेन।
आता इथे निर्या थोड्याशा आपल्या बघा फुललेल्या दिसत आहेत, थोड्याशा अशा फुगल्यासारख्या वाटत आहेत. म्हणून मी काय करत आहे, माझ्या डाव्या पायावरती सगळ्या निर्या अशा घेतल्या आणि त्यानंतर त्या थोड्याशा प्रेस केल्यात. आता त्यानंतर काय करायचं आहे, 2 पायामध्ये आपल्याला या निर्या अशा धरून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर बाकीच्या राहिलेल्या ज्या पायाकडच्या निर्या असतात तर ते सगळ्या एकत्र करून त्याचा रोल करून तो रोल आहे तो थोडासा असा प्रेस करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या निर्या ज्या आहेत ते सेट करू शकता. तर व्यवस्थित तुम्ही प्रेस करून घेतलात ना तर त्या निर्या अगदी छान अशा दिसतातही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी साडी आहे ती नेसायची आहे. बघा सोप्या अगदी तुम्हाला ट्रिक दाखवलेल्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही साडी आहे ती नेसून पाहू शकता. तर अशाच वेगवेगळ्या छान छान ट्रिक मी या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. शेवटी साडीच्या फॅब्रिकवरती सगळ्या ट्रिक अवलंबून असतात. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.